गुंड निलेश घायवळ अनेक पक्षातल्या नेत्यांच्या गळ्यातला ताईत होता. तोच घायवळ आता अनेकांच्या गले की हड्डी बनलाय. अनेकांना राजकीय दृष्ट्या घायाळ करणाऱ्या घायवळच्या पलायनावरून राजकीय नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. तो माझा नाहीच हे सांगण्यासाठी कसली धडपड सुरू आहे. जाहीर व्यासपीठावर आयटी शेजारी बसून घेणारे राजकीय नेते प्रश्न विचारतायत, कोण घायवळ, कुणाचा घायवळ? राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश घायवळला ही मदत केली की देवेंद्र फडणवीस अशा गोष्टीला कधी कोणाला भीक घालत नाहीत आणि ते गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना त्यांना मोका लागला होता. त्या मोक्यातून सोडायचं काम रोहित पवारांनी केलं. तर गुंडांच्या समर्थनात भाजप मैदानात आपण केलेलं ते बरोबर, दुसऱ्यांनी केलं ते चुकीचं. अनेक लोकांच्या बरोबर त्यांचे हे व्हिडिओज प्रसारित झालेले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेलाय. त्याचा भाऊ सचिन घायवळचाही पत्ता नाही. मात्र या घायवळ बंधूंमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. निलेश आणि सचिन घायवळ यांना पासपोर्ट, शस्त्र परवाना यासाठी कोण मदत करत होतं यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. घायवळला पळून जाण्यासाठी राम शिंदेंनीच मदत केली असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. घायवळ सोबतचे राम शिंदे यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी समोर आणले. राम शिंदे सरांनी जे सभापती आहेत त्यांनीच निलेश घायवळला ही मदत केली. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सचिन घायवळ ज्यांना तिथं बंदुकीचं लायसन्स द्यायचं होतं त्यासाठी सुद्धा फोन आणि प्रेशर हे राम शिंदे सरांनीच केलं. राम शिंदेच नव्हे तर भाजपचे अनेक बडे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांशी घायवळचे घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप रोहित पवार यांनी केले होते. निलेश घायवळच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे. त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश घायवळला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली. निलेश घायवळ जर कुठल्या एअरपोर्टवरनं लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट. तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली. राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे. रोहित पवारांच्या आरोपांवर आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या राम शिंदेंनी मात्र आता आपली चुप्पी तोडली आहे. रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबत कौटुंबिक संबंध असून त्यांनीच घायवळला पासपोर्ट मिळवून दिल्याचा पलटवार राम शिंदेंनी केलाय. रोहित पवारांसोबतच त्यांच्या आई आणि वडिलांचे घायवळ बंधूंबरोबर फोटो त्यांनी समोर आणले. आमदार रोहित पवार आहेत. त्यांनी 18-19 मध्ये निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केलं. माझा पराजय करण्यासाठी त्यांनी त्यांचा वापर केला. आमच्या बरोबर आले की ते गुंड आणि त्यांच्या बरोबर आले की सामाजिक कार्यकर्ते, अशी आता त्यांची अलीकडच्या कालखंडामध्ये भावना झाली. आणि खेडेगावात ह्याला म्हणतात हे भिनासलेलं व्यक्तिमत्व जे आहे आमदार रोहित पवार. गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पोलिसांचा नकार असतानाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केली होती. यावरून राजकारण चांगलंच तापलेलं होतं. त्यावरही राम शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत. त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे. आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी. मी मदत केली अशी त्यांची जर भावना असेल तर त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी काय व्हिडिओ आणि काय त्यांच्या घरापासून प्रसारित केला ते देखील महत्वाचे आहे. की त्यांनी सरळ त्यांचं नाव घेतलंय की आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी मदत केली. आम्हाला 2020 साली हा पासपोर्ट मिळालेला आहे. शिंदेंनी पलटवार केल्यानंतर रोहित पवारांनी एक्सवरती पोस्ट करत निशाणा साधलाय. सरकार तुमचं आहे, घाबरता कशाला? माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं. एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. पासपोर्ट 2020 साली मिळालं तेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार होतं याचा विसर पडला का? ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघ फिरवलं, जे जाहीरपणे आपले चरण स्पर्श करतात, त्यांची जाहीरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात, त्यांच्याशी दूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं?
मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला. घायवळला सपोर्ट कोणी दिला, बंदूक परवान्यासाठी कोणी शिफारस केली, या सगळ्याची तात्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. राम शिंदे यांचा पलटवार आणि त्याला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे घायवळ प्रकरण आणखीन तापणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बाकी